एका बाजूला सभेतील तोफ, बाहुबली चित्रपटातील कालकेयसारखी जाहीर मिमिक्री, मराठ्यांचे ओबीसी कुणबी दाखले रोखण्यासाठी महसूल मंत्र्यांनीच थेट पत्र दिल्याचा सनसनाटी आरोप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोनही न उचलण्याची आक्रमक भूमिका. तर दुसऱ्याच बाजूला कॅमेऱ्यासमोर कुटुंबाचा उल्लेख होताच भाजपच्या बड्या नेत्याचे पाणावलेले डोळे आणि प्रशासनाचा आलेला खुलासा. सध्या मनोज जरांगे पाटील आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात पेटलेल्या या संघर्षाने महाराष्ट्राचे राजकारण पूर्णपणे ढवळून काढले आहे. पण या संपूर्ण प्रकरणामागे काय सत्य आहे आणि जरांगे पाटलांना सापडलेले ते पत्र नेमके कोणाचे होते आणि या वादात नक्की कोणाचे काय चुकले? चला तर मग जाणून घेऊयात आपल्या या आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहत आहात सरळ सोपं. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने अनेक वळणे पाहिली आहेत, पण पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आक्रमक भूमिका अत्यंत स्फोटक ठरली. मराठवाड्यात, विशेषतः बीड आणि परिसरात काही मराठा लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्रे जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्याचे समोर आले. यावरून जरांगे पाटील यांचा संताप अनावर झाला. त्यांनी थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधत असा दावा केला की मराठा समाजाला ओबीसी कुणबी दाखले दिले जाऊ नयेत आणि मिळालेले दाखले रद्द केले जावेत. यासाठी बावनकुळे यांनीच प्रशासनाला लेखी आदेश आणि पत्र पाठवले आहेत. जरांगे पाटील यांनी या पत्राचा उल्लेख करत सरकारवर मराठा समाजाची पद्धतशीर नाकाबंदी केल्याचा थेट आरोप लावलाय. हा वाद केवळ प्रशासकीय पत्रापुरता किंवा धोरणात्मक मतभेदांपुरता मर्यादित राहिला नाही. माळशिरस तालुक्यातील सभेत जरांगे पाटलांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली. त्यांनी थेट बाहुबली चित्रपटातील क्रूर खलनायक कालकेय या पात्राचे हावभाव करत बावनकुळे यांची जाहीर मिमिक्री केली. या मिमिक्रीमुळे सभेतील वातावरण तापले आणि सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला. इतकंच नाही तर जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला की सरकारमधील वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. अगदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांनीही चर्चेसाठी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि फोन लावला, मात्र त्यांनी तो फोन स्वीकारला नाही. मराठ्यांच्या हक्कावर गदा आणणाऱ्यांशी कोणतीही तडजोड होणार नाही असा स्पष्ट इशाराच त्यांनी दिला आहे. जरांगे पाटलांच्या या वैयक्तिक हल्ल्यानंतर आणि मिमिक्रीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. नेहमी आक्रमक आणि आकडेवारीनिशी बोलणारे बावनकुळे यावेळी मात्र पूर्णपणे भावुक झालेले दिसले. कॅमेऱ्यासमोर बोलताना त्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले. ते म्हणाले की राजकारणात टीका होत राहते. माझ्या दिसण्यावर किंवा कार्यपद्धतीवर कालकेयाची मिमिक्री करून कोणाला आनंद मिळत असेल तर तो त्यांनी नक्की घ्यावा. पण घरात माझे वडील, पत्नी, मुली आणि नातवंड सुद्धा आहेत. जेव्हा घरचे हे सगळे पाहतात तेव्हा त्यांना प्रचंड वेदना होतात. बावनकुळे यांनी स्पष्ट केले की त्यांची स्वतःची पत्नी कुणबी समाजातील असून त्यांची सून मराठा समाजातील आहे. त्यामुळे मी मराठा समाजाच्या विरोधात कधीही जाऊ शकत नाही. बावनकुळे यांनी प्रशासकीय वास्तव मांडताना सांगितलं की महसूल विभागाने राज्यात तब्बल 22 लाखांहून अधिक कुणबी दाखले वाटप केले आहेत. जात प्रमाणपत्र देण्याचे काम महसूल विभागाचे असते, मात्र त्याची वैधता तपासणे हे समाज कल्याण विभागाच्या जात पडताळणी समितीचे काम असते, ज्यामध्ये कोणताही मंत्री हस्तक्षेप करू शकत नाही. दुसरीकडे बीड जिल्हा प्रशासनाने आणि निवासी उपजिल्हा अधिकाऱ्यांनीही यावर अधिकृत खुलासा जारी केला. प्रशासनाने स्पष्ट केले की महसूल मंत्र्यांनी कोणतेही प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले नव्हते, तर केवळ प्राप्त तक्रारींवर नियमानुसार चौकशी करण्यासंदर्भातील ते नियमित पत्र होते. त्यामुळे जरांगे पाटलांचे आरोप तथ्यहीन असल्याचे प्रशासनाचे म्हणणे होते. आता या संपूर्ण प्रकरणात मूळ प्रश्न उरतो, नेमकं चुकलं काय? तर पहिली गोष्ट म्हणजे चूक म्हणजे आंदोलनातील भाषेचा आणि टीकेचा घसरलेला स्तर. आरक्षणाचा आणि दाखल्यांचा लढा हा प्रशासकीय आणि कायदेशीर चौकटीतला आहे. तिथे नेत्यांच्या शारीरिक भाषेची मिमिक्री करणे किंवा वैयक्तिक कुटुंबाला वेदना होईल अशी टीका करणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला न शोभणारे आहे असे काहींचे मत आहे. दुसरी चूक म्हणजे प्रशासकीय पत्राचा झालेला गैरसमज. चौकशीच्या नियमित पत्राला दाखले रद्द करण्याचे आदेश समजून थेट वैयक्तिक नेत्यावर रोख ठोकल्यामुळे विषयाचे गांभीर्य हरवले
आणि सहानुभूतीचे पारडे बावनकुळेंच्या बाजूने झुकले. तिसरी चूक म्हणजे संवादाचा अभाव. फोन न उचलणे किंवा चर्चा टाळल्याने गैरसमाजाची दरी अधिक रुंदावली असेही काहींचे मत असल्याचे दिसून येते. शेवटी निष्कर्षाकडे येताना एक गोष्ट स्पष्ट होते की मराठा आरक्षणाचा लढा हा महाराष्ट्रातील लाखो तरुणांच्या हक्काचा आणि भविष्याचा प्रश्न आहे. पण जेव्हा हा लढा प्रशासकीय आणि कायदेशीर चौकटीतून बाहेर पडून वैयक्तिक चिखलफेक, मिमिक्री आणि भावनिक संघर्षात बदलतो, तेव्हा मूळ प्रश्न बाजूला राहतो आणि राजकीय वाद पेटतात. हक्काची मागणी ठामपणे मांडताना भाषेचा स्तर राखणे आणि प्रशासनानेही पारदर्शकता दाखवून संवादाची दारे उघडी ठेवणे हीच काळाची गरज आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे? जरांगे पाटलांचे आरोप योग्य होते की बावनकुळेंची बाजू खरी वाटते? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी सरळ सोप्पाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.